श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. प्रत्येक स्वामी संदेश ऐकावा, कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला जगण्यासाठी नवीन उमेद देत असतो, नवीन उभारी देत असतो. आजचाही स्वामी संदेश तसाच आहे. नक्कीच आपलं शरीर थकतं, तसंच मनही थकतं आणि या थकलेल्या शरीराला तरी आराम मिळतो, परंतु थकलेल्या मनाला जर आराम मिळाला नाही ना, तर आपण कधीही सुखात राहू शकत नाही, कधीही आनंदात राहू शकत नाही. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आपण खंबीर राहणं खूप गरजेचं आहे. आणि मानसिकदृष्ट्या जर आपल्याला खंबीर राहायचं असेल तर आपली कोणीही मदत करत नाही, आपली मदत आपल्या स्वतःला करावी लागते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत जर आपल्याला साथ देणार कोणी असेल तर ते स्वामी महाराज असतात. त्यामुळे स्वामी संदेश ऐका आणि आपल्या मनाची तयारी ही चांगल्या पद्धतीने करा. तर मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी स्वामींनी 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्या 5 पायऱ्यांचा जर अवलंब आपण केला तर नक्कीच मानसिकदृष्ट्या आपल्याला कोणीही कमकुवत बनवू शकत नाही किंवा आपण मानसिकदृष्ट्या कधीही खचणार देखील नाही. तर सगळ्यात पहिली जी पायरी आहे ती अशी की जे होऊन गेलं याचा विचार करणं सोडून द्या. आता हे बघा, अगदी खरं वाक्य आहे हे. जे झालं त्यामध्ये आपण कधीही बदल करू शकत नाही, पण नेहमी आपल्या बाबतीत काय होतं की जे घडून गेलं त्याचा जास्त विचार आपण करत असतो. आता काय होणार आहे किंवा पुढे काय करायचं आहे याचा विचार आपण खूप कमी प्रमाणात करतो. परंतु जे काही घडून गेलं ना, चुकीचं म्हणा किंवा बरोबर म्हणा, पण तरीही त्या गोष्टींमध्ये आपण इतकं अडकतो की आपण पुढे जाण्यासाठी प्रयत्नच करत नाही. पुढे जाण्याचा विचार केला तरीही जणू काही हा भूतकाळ आपला हात पकडून उभा आहे आणि आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत आहे, अशी अवस्था आपली होऊन जाते. त्यामुळे कोणतंही कारण असू द्या, कुठलीही वेळ येऊन गेलेली असू द्या, चांगली असू द्या, वाईट असू द्या, पण तो भूतकाळ आहे ना, त्याला आपल्याला स्वीकारावंच लागेल. आणि जे काही घडलं आहे त्यामध्ये बदल आपण करू शकत नाही, हे देखील मान्य करावं लागेल. त्यामुळे जे काही घडून गेलं आहे ते सोडून द्या, विचार करणं सोडून द्या. हो, त्यातून अनुभव नक्कीच घ्या, परंतु सारखं त्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका, नाहीतर आपण मानसिकदृष्ट्या कधीही मजबूत होऊ शकणार नाही. त्यानंतरचा दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे रोज ध्यान करा, म्हणजेच मेडिटेशन. मेडिटेशन हे नाव तुम्ही ऐकलं असेल. ध्यानधारणा आपल्या जीवनासाठी किती गरजेची आहे हे देखील आता नवनवीन गोष्टींमधून आपल्या समोर येतंय. तरीही आजच्या धावपळीच्या काळामध्ये आपल्याकडे ध्यानधारणा करण्यासाठी अजिबात वेळ नाही. पैसा कमवण्याच्या मागे इतकं लागलो आहोत की आपल्याला स्वतःसाठी वेळ नाही, ध्यानधारणा करण्यासाठी वेळ नाही. पण हे साफ चुकीचं आहे. जर आपल्याला प्रगती करायची असेल आणि ह्या प्रगतीसाठी जर आपण धडपड करत आहोत तर त्या धडपडीमध्ये आपल्याला थोडीशी शांतता मिळणं गरजेचं आहे. आपलं मन शांत होणं गरजेचं आहे. त्यामुळे मनाला शांती हवी असेल तर ध्यानधारणा, मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे 24 तासातला थोडासा का होईना वेळ काढायचा आहे आणि स्वतःसाठी तो वेळ द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देणार आहात तेव्हा स्वतःच्या मनामध्ये डोकावून बघायचं आहे. आणि आपल्या मनामध्ये कोण वसलेला आहे तर आपले स्वामी महाराज वसलेले आहे. आणि त्या स्वामींना आवाज द्यायचा आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असा अगदी हळूवारपणे जप करायचा आहे. आणि स्वामींची मूर्ती स्वामींना डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपोआप स्वामी महाराज आपलं मन शांत करण्याचं काम करतात. आपल्याला शांत करण्याचं काम कोणी करत असेल ना तर ते फक्त स्वामी आहेत. इतर लोक किंवा समाजातील अनेक जण असे आहे की आपलं मन कसं विचलित होईल, कसं आपल्या यशाकडून दुसरीकडे भरकटेल यासाठी प्रयत्न करत असतात. पण आपलं मन जर शांत करायचं असेल तर स्वामींशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. तर नक्कीच दुसरा टप्पा तुम्हाला समजला असेल तर आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. तिसरा टप्पा असा की तुम्ही जे काही करत आहात त्या कामाकडून अपेक्षा करू नका किंवा तुमच्यासोबत जे कोणी लोक आहे त्यांच्याकडूनही अपेक्षा करू नका. हे बघा, तुमचं काम एवढंच आहे की तुमचं जे काही काम करत आहात, समजा तुमचा व्यवसाय आहे, तुमची जी नोकरी आहे किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात, एखादा विद्यार्थी आहे, तुमचं काम काय आहे की त्यासाठी तुमचं 100% योगदान देणं. विद्यार्थी असेल तर त्याला 100% तुझा अभ्यास पूर्ण करायचा आहे. तुम्ही नोकरी करत आहात, तुम्हाला वरच्या लेवलला जायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला धडपड करणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये जर तुम्ही उतरले आहात तर त्यासाठी कठीण परिश्रम घेणं तुमच्या हातात आहे. त्यामुळे ते एक काम तुम्ही 100% द्या, परंतु अपेक्षा करू नका की मी जर हे असं केलं आहे तर त्या बदल्यात मला हे असंच मिळायला हवं.
कारण वेळ सांगून येत नाही. आपल्याला काय मिळणार आहे हे आपण ठरवू शकत नाही, पण आपल्याला काय करायचं आहे हे मात्र आपण ठरवायचं आहे आणि त्यासाठी आपण 100% योगदान द्यायचं आहे. मग त्याच्या बदल्यात आपल्याला कसं फळ मिळणार आहे हे मात्र स्वामींवर सोडून द्या. नक्कीच तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. पण कधीतरी असं होऊ शकतं की अपार कष्ट करूनही आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही, तर सोडून द्या, ती गोष्टही सोडून द्या, कारण सोडण्यातच आपलं भलं आहे. कारण त्यावेळेस जर तुम्ही अपेक्षा करत नाही की मला असंच मिळायला हवं आणि मला तसंच व्हायला हवं, तर तुम्हाला जर अपेक्षाच नसतील तर तुम्हाला दुःखही होणार नाही. उलट तुमच्याकडे एक गोष्ट पॉझिटिव्ह अशी राहणार की तुम्ही प्रयत्न केले. तुमचं मन तुम्हाला सांगेल की अरे नाही, मी यासाठी खरंच प्रयत्न केले होते, पण नाही मला मिळालं ना, तर तो माझ्या नशिबाचा भाग आहे. कदाचित माझ्या नशिबात ते नव्हतं. ही स्वीकारण्याची वृत्ती जी आहे ती तुमच्यामध्ये आपोआप तयार होईल जेव्हा तुम्ही अपेक्षा करणं सोडून द्या. त्यामुळे कुठलंही काम करत असताना फक्त 100% योगदान देण्याचं काम करा. त्याचं फळ देण्याचं काम स्वामी महाराज करणारच आहे. त्यानंतरचा चौथा जो टप्पा आहे तो म्हणजे काम करताना घाबरू नका. आता बऱ्याचदा आपण असे निर्णय घेतो ना की ते इतरांना अमान्य असतात, म्हणजे ते दुसऱ्यांना आवडत नाही. बऱ्याचदा ते जे एखादं काम आपण निवडतो, समजा एखादं कुटुंब आहे, ते नोकरी करणारं कुटुंब आहे, पण त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यवसाय करण्याची इच्छा ठेवते, तर सगळे लोक तिला विरोध करतात. अरे नाही, तुझं काम नोकरी करण्याचं आहे, आपल्याकडे कोणी व्यवसाय केला नाही, तू करू नकोस. आणि तुम्ही सगळ्यांचा विरोध पत्करून जेव्हा तुम्ही व्यवसाय करायला जातात तेव्हा तुमचं मनही घाबरतं. तुम्ही म्हणतात अरे हे काम मी हाती घेतलं पण मला जमेल ना, लोकांनी जे सांगितलं आहे तेच खरं ठरेल का, जर मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो किंवा मी यामध्ये जर यशस्वी नाही झालो तर मग काय करू, असा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही त्याच ठिकाणी हरलेले असाल. त्यामुळे जे तुम्ही स्वीकारलं आहे त्यासाठी तुम्ही आत्मविश्वास निर्माण करा. स्वतःच्या मनाला सर्वप्रथम सांगा की विजय तुमचाच होणार आहे. कितीही कष्ट करण्याची तयारी असली तरीही शेवटी स्वतःमधला जो आत्मविश्वास आहे तो प्रत्येक ठिकाणी लागत असतो. त्यामुळे जे काम हाती घेतलं आहे ते करत असताना घाबरू नका. मग त्यामध्ये यश मिळेल की अपयश मिळेल हा नंतरचा भाग आहे, पण जर तुम्ही त्या ठिकाणी पाय टाकत आहात आणि तेव्हाच तुम्ही जर म्हणत असाल की मी पडणार तर नाही ना, तर मग काहीही उपयोग नाही. त्यामुळे जे हाती घेतलं आहे ते निडरपणे बिनधास्तपणे करायला शिका. यश हे तुमचंच असणार आहे. त्यानंतरचा पाचवा आणि शेवटचा तसाच खूप महत्त्वाचा मुद्दा तो असा की लोकांचा अतिविचार करणं थांबवा. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. हे 4 टप्पे आपण फिरून आलोत ना, या 4 टप्प्यांमध्ये हा 5वा टप्पा जो आहे तो खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतो. कारण काय तर आपण जे काही करत असतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एकच विचार असतो, तो म्हणजे लोक काय म्हणतील, लोकांचा काय विचार करायचा, लोक तुमच्या मदतीला येतात का, नाही येत. तुमची चांगली परिस्थिती असू द्या, वाईट परिस्थिती असू द्या, लोकांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. तर तुमच्या बाबतीत जर काही वाईट घडत असेल तर ते फक्त मनोरंजन म्हणून त्या गोष्टीकडे बघत असतात. 4 ठिकाणी बोलायचं, त्यांची मतं मांडायची आणि निघून जायचं, एवढंच काम या लोकांचं असतं. त्यामुळे तुम्ही जे काही केलं आहे, करणार आहात, तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, तुमचं आयुष्य आहे. तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवणार आहात. त्यामुळे लोकांचा अति विचार करणं थांबवा. ही 5 टप्पे जी ही व्यक्ती पार पाडते ना, ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या कधीही दुर्बल होऊ शकत नाही. मानसिकदृष्ट्या अशी व्यक्ती कधीही खचू शकत नाही. त्यामुळे नक्कीच हे 5 टप्पे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा स्वामी संदेश कसा वाटला हेही आवर्जून सांगा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.